लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला। देशभरात 7 तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात तर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात 7 मेला होणार मतदान। राज्याचा आरोग्य विभाग सध्या व्हेंटिलेटरवर। शिव आरोग्य सेनेच्या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांची टीका। नाही, सध्या महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभेला उभं करण्यामागे शरद पवार यांचं षडयंत्र, खासदार संजय मंडलिक यांचा आरोप। हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे। शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल, आज काय म्हणून त्यांना उभा केलं मला माहिती नाही। आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्याची वाट बघायला लागली। रॉयल टच सारख्या ट्रेडिंग कंपन्या स्थापन करून लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हुपरीतील राजेंद्र नेर्लेकरवर कारवाई करा, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची मागणी। आणि गोकुळ दूध संघ राज्यासह देशात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्नशील। गोकुळच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची ग्वाही।